आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह। इकडे सांबरे साहेब, परंतु जे उमेदवार आपल्याला दिलेले आहे त्यामुळं त्याला साथ देण्याची, त्याला आशीर्वाद देण्याची म्हणून त्यांना निवडून आणण्यासाठी आपल्याला ही निवडणूक लढायची। मी सहज विचारत होतो, म्हणजे इथं फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत जाण्याची गरज आहे, त्यांच्या घरापर्यंत जाण्याची गरज आहे, त्यांना विनंती करायची गरज आहे। आता मला लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर इथं बॅनर झळकायला पाहायला मिळत होते, जलसम्राट, काय म्हणले, जलसम्राट, आणि नाव सोनाबाई, हाती कतलाचा वाळा। काय नाव आहे? नाव सोनाबाई, हाती कतलाचा वाळा, जलसम्राट नावाचा बोर्ड लावतात आणि 15 दिवस पाणी या शहरात, 10 दिवस पाणी या शहरात आमच्या माता भगिनीला मिळत नाही। काय समजायचं जलसम्राटाचं? म्हणून या बाबतीत मला व्यक्तिगत कोणावर टीका करायची म्हणून नाही, हे सार्वजनिक काम आहे। या कामामध्ये आम्ही हिरिरीने भाग घेतला पाहिजे। मग भैयासाहेब असतील, मी असेल, सांबरे साहेब असेल, किंवा घोगे नाना आणि बबलूभाई असतील, या सगळ्यांनी आमची जबाबदारी आहे या भागातल्या नागरिकांची सोय करणं, त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी आहे। परंतु नाही, ते करायचं नाही, बरं अब्दुल्ला गोड थैली मी 19 कोटी रुपये भैयासाहेब विसर्जन कुंडाला टाकले आणि आमच्या पिण्याच्या पाण्याचे जे धरण आहे, काय नाव आहे धरणाचं आपल्या, घाणेवाडी धरण, त्याचा सांडवा बांधायला सुद्धा पैसे नाही आमच्याकडे। सांडवा बांधायला किती कोटी लागणार आहे? फक्त 5 कोटी। आणि विसर्जन करायला 19 कोटी, आणि पाणी प्यायचं जे साधन आहे, जे धरण आहे आपल्या उशाला, त्याला दुरुस्त करायला मात्र आमच्या सरकारकडे पैसे नाही। ही अशी शेख चिल्लीची भूमिका या सरकारने सुरू केली। याच्यापेक्षा वाईट परिस्थिती जालन्याची काय असेल तर आमच्या माता भगिनी असतील, आमचे व्यापारी वर्ग असेल, यांना काय सिक्युरिटी आहे, काय सुरक्षा आहे, कुणाकडे पोलीस खातं, कोण आहे गृहमंत्री? या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे, आणि दर 8 दिवसाला 15 दिवसाला या जालन्यामध्ये खून खराब होतो। याला कोण जबाबदार आहे? इथले लोकप्रतिनिधी नाही, इथल्या राज्यातलं सरकार नाही। अशी परिस्थिती चुकूनही संभाजीनगरमध्ये होत नाही, सहजासहजी होत नाही। कधीतरी वर्षभरातून एखादा, 2-5 वर्षातून एखादी परिस्थिती दिसते। इथं तर मी आलो तेव्हापासून दर 8 दिवस झाले की लोकशाही राहिलीच नाही। अशा परिस्थितीमध्ये आता तुम्हाला निर्णय करायचा आहे, ही महानगरपालिका सुद्धा एकदा आपल्या ताब्यात येऊ द्या, यांची हुकुमशाही जोडून काढायला आणि मोडीत काढायला आपल्याला मदत होईल। भैयासाहेब, थोडासा पाऊस झाला